माझ्या बरोबर उपस्थित आमचे वास्कोचे आमदार दाजी साळकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे भाव भयणांचे या पत्रकार परिशदेक हार्दिक स्वागत करता। फाल्यां 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्तान विविध कार्यक्रम तिची तयारी म्हणून, कारण स्वातंत्र्य दिन हो आम्ही उत्साहान साजरो करपाचो आसता आणि देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान त्याचे सेलिब्रेशन चालू आसा। आमची पत्रकार परिषद, आमची गोंयची समिती, आमचे नरेंद्र सावयकर आणि बाकीचे हांच्यांनी, दयानंद सोपटे सरांवर हांच्यांनी पत्रकार परिषद घेऊन पार्टीचे जे प्लॅन कार्यक्रम आसा त्या संदर्भात सगळ्यांक म्हायती दिल्ली आणि देशभरा भितर, कारण पार्टीन ठरयलें की वेगवेगळे कार्यक्रम, आणि नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान जातकच विविध असे कार्यक्रम आम्ही 15 ऑगस्टच्या पयलीं करत आसात। आज विभाजन विभीषिका दीस आणि त्या निमित्तान आम्ही 2 कार्यक्रमांचे आयोजन, एक मडगांव आणि म्हापसा हांगासर एक्झिबिशनूय दवरलां, म्हणजे फायनी वेळाचेर कशा पद्दतीन हाल जाले तेचे प्रदर्शनी दोनूय जाग्याचेर दवरलेली आसा आणि थंय कार्यक्रमूय जातलो ह्या संदर्भात ती माहिती दिली। आम्ही सगळे 10 तारीख पासून वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्या भितर तिरंगा यात्रा अशा पद्धतीच्या नावाचे कार्यक्रम आम्ही करतात आणि त्याच्या भितर बायक रॅली गोंयच्या सगळ्या मतदारसंघात करप अशें ठरयल्लें। आतापर्यंत 36 मतदारसंघात जाले आणि आज सांजे कांय कडेन आसा आनी फाल्यां थोडेजाण करपाक शकता, त्यामुळे सगळ्या मतदारसंघात बायक रॅली जावप अशें सांगिल्लें, ते सगळे कडेन पूर्ण करतात। क्लिननेस ड्रायव्ह, स्मारकां वगैरे जी आसा ती पुसप धुवप, ते हांकां घालण्याक फुलां घालप अशा पद्दतीचो एक कार्यक्रम वेगवेगळ्या मतदारसंघांनी केलो। हर घर तिरंगाचें डिस्ट्रिब्युशन ऑलमोस्ट सगळी कडेन केल्लें आसा, मॅक्झिमम जाग्यांचेर त्या मतदारसंघा भितर तिरंगा तांकां मेळूना तांकां दिवपाचें काम त्या मतदारसंघा भितर केल्लें आसा। कांय मतदारसंघांनी मशाल मिरवणूक, प्रभात फेरी अशे कार्यक्रम हे वेगवेगळ्या भागा भितर जाले आणि सगळ्यात महत्वाचो फाल्यांचो जो कार्यक्रम आसा तो सगळ्यांक सांगिल्लें आसा की तालुका प्लेस आसत, स्टेट आसत, डिस्ट्रिक्ट आसत, कांय स्कुलां आसत, अशा भागांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट जावचें, जेणे करून जो राष्ट्रभावना जी आसा त्या संदर्भात किंवा आमी पळयता आसतना देशा बद्दल भक्ती, आज हांव वाचपा आशिल्लो देशभक्तीपर गायन स्पर्धा, विविध कार्यक्रम, काल वाचपा आज मुरगांव, त्यामुळे गोंयभर देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सगळे कडेन जाल्लें आसा आणि एक उत्साही वातावरणा भितर एक फाल्यां 15 ऑगस्ट कार्यक्रम जातलो। आमी खास म्हाका तुमचे कडेन उलोवपाक जाय आशिल्लें की पार्लिमेंट अधिवेशन हे 22 जुलय ते 12 ऑगस्ट पर्यंत चलपाचें आशिल्लें, पण कांय काँग्रेस आनी बाकीच्या इंडिया अलायन्सांनी मातशी डिस्टर्ब केल्ल्या कारणान 9 ऑगस्ट ह्या दीस पार्लिमेंट सिनेटाय एडजॉर्न जालें आनी एक दीस पयलींच सोंपलें। एकूण 15 दिसांचो कार्यकाळ जालो, 16 दीस आशिल्ले वर्किंग, एक्चुअल वर्किंग डेज फॉर 15 दीस। हाच्या भितर देशाची बजेट दवरली, ती पास करून घेतली, डिमांड आसले ते डिमांड वेगवेगळ्या खात्यांच्या डिमांडातूनय ते पास केले आणि ह्या वेळाचेर विविध विशयांचेर एक गोंयकारांच्या वेगवेगळ्या विशयांचेर म्हाका उलोवपाक एक संदी मेळ्ळी। ग्रँट आसत, आमचे वेगवेगळे हावजींग अफेर्स आसत, अर्बन डेव्हलपमेंट ह्या विशयांचेर डिमांडाचेर उलोवपाक संदी मेळ्ळी। हांवें एकूण ह्या सगळ्या हाच्या भितर एकूण 90 प्रश्न, स्टार आनी अनस्टार अशे 90 प्रश्न हांवें ह्या अधिवेशनाक घातिल्ले आनी तातूंतले सगळे 30 प्रश्न म्हणजे हे त्या अधिवेशना भितर, म्हणजे प्रत्येक दीस एवरेज 2-3 असे प्रश्न हे म्हणजे वेगवेगळ्या खात्याचे ते हातूंतल्यान आयले आणि तातूंतल्यान बरेचशे इट वॉज इन्फॉर्मेटिव्ह, बरेचशे इन्फॉर्मेशन ताच्या भितरलें मेळिल्लें आसा। कांय प्रश्न रिलेटेड टू गोवा, बहुतेक ऑलमोस्ट 90% प्रश्न जे आशिल्ले ते गोंयच्या संदर्भात, हांव रिप्रेझेंट गोंयांत करता आनी त्यामुळे गोंयच्या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या खात्यांक म्हाका एक विचारपाची संदी मेळ्ळी, त्यामुळे तातूंतल्यान एक बरें इन्फॉर्मेशन मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आसत, हावजींग अफेर्स, ट्रायबल अफेर्स,
स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, youth affairs, culture, rural development, technology, electronic information technology, Jal Shakti, civil aviation, health and family welfare, fisheries department, education, law and justice, railways, commerce and industries, petroleum and natural gas, civil aviation, corporate affairs, अशा विविध एज्युकेशन, अशो रेल्वे आणि फूड प्रोसेसिंग असे विविध प्रश्न हे म्हणजे या सेशना भितर लागले. आणि खास करून वेगवेगळे विषय जे असतात, काही विषयांचे स्पेशल मेन्शनाच्या माध्यमांतल्यान असत किंवा 0 वराच्या माध्यमांतल्यान असत विविध प्रश्न हे म्हाका विचारपाक मेळ्ळे. आणि ह्या वेळाचेर हांवें, कारण 31 जुलयाक म्हाका 1 वर्ष पूर्ण जातालें शपथ राज्यसभेत घेतकच, आनी हांवें ठरयलें की 2 भाशां भितर म्हाका एक उलोवपाक जाय आशिल्लें, एक कोंकणी आनी एक दुसरी मराठी. आनी 12 तारीख म्हणजे मराठीन उलोवपाचें आशिल्लें, पण त्या दीस एडजॉर्न जाल्या कारणान म्हजो विशय मराठीचो उरलो. पण कोंकणीन एक विशय म्हाका उलोवपाक एक संद मेळ्ळी, कारण सगळेच जाण आपापल्या रिजनल लँग्वेजी भितर ते उलयतात आनी आमी सदांच हिंदी आनी इंग्लीश, आनी त्यामुळे हांवें ठरयलें की म्हज्या कोंकणी आनी मराठी भाशांनी म्हाका उलोवपाक जाय. आनी त्यामुळे ते म्हाका एक संद मेळ्ळी. सोमार दीस म्हणजे 12 तारीख म्हजी आशिल्ली ती मराठी, तें जालें ना. त्यामुळे फुडल्या अधिवेशनाक एखादो विशय मराठी भाशेन हांवें उलोवपाचें ठरयल्लें आसा. ह्या सगळ्या हातूंतल्यान हांवें वेगवेगळी बिलां जी मांडली ताच्या भितर एक म्हणजे ST रिजर्वेशन. कारण आमी ST रिजर्वेशन हें पॉलिटिकल रिजर्वेशन गोंया भितर जावं जाय म्हणून आमी सगळे प्रयत्नरत आशिल्ले. आमकांय दिसतालें की लोकसभे पयलीं तें जावं जाय, पण तें थोडेशें लोकसभे पयलीं जावना. पण आमच्या नेत्यान सांगिल्लें आमच्या मिनिस्टरान आमी तें करतलें. पण बऱ्याचदा कशें आसा की आमी तें जातलें हें सांगपाक कमी पडलें आनी काँग्रेस जावचें ना हें सांगपाक तेंच्यांनी अपील सगळ्यांक केलें, हें फटयतात म्हणून. पण आमी केन्नाच फटोवना. भारतीय जनता पार्टीन जी गोश्ट केली ती मना पासून केल्ली आसा. गोंया भितर STचें रिजर्वेशन सुरवाती पासून जॉबाक आसत किंवा बाकी सगळ्या गोश्टी हें गोंयांत प्रत्येक रिजर्वेशन हें भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्लें. त्या वेळाचेर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तें 9 तारखेर चर्चेक आशिल्लें तेन्ना तें पास जावपाचें. पण सिनेटाय आमची पार्लिमेंट सोंपली हें केली आनी त्यामुळे तें थंय येवना. त्यामुळे येणारी जी हिवाळी अधिवेशन आसतलें नोव्हेंबराक, त्या अधिवेशनाक तें डेफिनेटली पास जातलें. आनी आमकां सगळ्यांक एक इच्छा आसा की भारतीय जनता पार्टीचो पयलीं पासून एक हें आशिल्लो की पॉलिटिकल रिजर्वेशन हें गोंया भितर जावं जाय, तें जातलें. दुसरो विशय जो म्हाका मांडपाक मेळ्ळो तो खूब जाण म्हजे कडेन येताले की बऱ्याच हातूंत वेगवेगळ्या हातूंतले राज्यांतल्यो कांय फायनान्स कंपनी गोंयांत येतात आनी सुरवातीक ते रिटर्न भरपूर दितात आनी एक 100 रुपयाचे 200 करतात आनी वगैरे. आनी जसो एखादो इन्वेस्टर भरपूर पयशे घालपाक लागलो की तेका एका रातीन नाच जातात. आनी तातूंतले कर्मभुमी ह्या एक जी संस्था माशेलान भितरी तातूंत बऱ्याच बाबड्यांचे पयशे भितर उरले आनी ती पुलीस कंप्लेनूय जाल्ली. त्यामुळे एखादी असे खूब आसतले पण तेंच्यो पुलीस कंप्लेनी जावना. त्यामुळे तेंचें नांव म्हाका घेवपाक मेळना. पार्लमेंटान जर एखादो विशय जर मांडटलो जाल्यार तो प्रूफ लागता. आनी त्यामुळे कर्मभुमीचे एकच जाल्यार ती कंप्लेन तेजी फायल जाल्ली आसा, बाकीच्यो जावना. आनी त्यामुळे एखादे कोणाचे जर अशे विशय आसत जाल्यार ते आमी तेंच्या बरोबरच आमी जेन्ना लेटर करपाक जाय म्हणून ते हांवें लेटर करपाचें होम मिनिस्टराक दवरलां. आनी कांय जाणांचे जर ते कंप्लेनी आसत, खूब जाणांचे इन्वेस्ट केल्ले पयशे आसा मेळुना आनी त्यामुळे ते मेळपाक लागून कितें तरी एक्शन जावं जाय म्हणून हांवें पार्लिमेंटा भितर स्पेशल मेन्शन केल्लें. त्या नंतर गोंयचो एक ज्वलंत विशय आशिल्लो तो खाजल लँड. कारण एक टायम आसतालो खाजल लँड ही ते शेतकरी त्या वेळाचेर ते आपापल्या सगळे कंट्रिब्युशन करतले, तेंचे खाजल लँड सोसायटी आसताली आनी त्या मागीर ते पयशे काडून बांद ते बांदताले. पण आतां हळू बरेच जाण थोडी शेतां करपाचेर थोड्यांनी बंद जालें. त्यामुळे बांद ते ती स्लूज गेट जाका म्हणटात ती घालपाक पयशे लागतात आनी बऱ्याचदा आमी शेती करनात आनी त्यामुळे ते हें जावपाक मोडपाक पाविल्ले आसा. आनी म्हणून हांवें सगळें करतकच खूब जाण शेतकरी म्हाका सांगताले म्हणून हांवें एक विशय खाजल लँडाच्या संदर्भात केंद्र सरकारान आमकां टॅक्निकल आनी फायनान्शियल मदत करची अशी हांवें मागणी केली. हांव मुख्यमंत्र्याक उलयलो, एग्रीकल्चर आमचो वॉटर रिसोर्सीस मिनिस्टराकूय सांगिल्लें आसा की तुमी हांगासरले एक टोटल तेजी प्रोजेक्ट आनी कितें एक्झॅक्ट आसा सिच्युएशन हें दियात म्हणून हांवें म्हणजे उलयलो स्पेशल मेन्शन. आनी त्या नंतर हांवें जलशक्ती मिनिस्टर जो आसा ताका एक लेटरूय बरयल्लें आसा आनी ताका सांगिल्लें आसा की आमकां एक निदान 500 कोटी ह्या कामाक तुमी दिवचे अशी मागणी केल्या.
जेणे करून आमी वॉटर्स, कारण बऱ्याचदा फ्लडींगचो विशय आसत आनी ती जमनी, कारण खाजल्ल्यांनी सगळ्या गोंयभर सगळे कडेन कोस्टल बेल्ट जो आसा ह्या भागा भितरूच आसता आनी त्यामुळे ती प्रोटेक्ट करूं जाय. म्हणजे त्या वेळेची इंजिनियरींग ऑटोमॅटीक गेटी ओपन जावप आनी भरती सुट्टीचे म्हणजे कितली टॅक्नोलॉजी डेवलप आशिल्ली ते आमची रिटेन जावपाक जाय आनी ती मागणी हांवें ह्या वेळाचेर पार्लिमेंटान केली आनी परत ज्यो मागणी हांवें केल्ल्यो आसा तेचे परत तांकां लॅटरूय हांवें सगळ्या त्या डिपार्टमेंटाच्या मंत्र्यान केल्लें आसा आनी त्यामुळे हें करपाक लागून हांगाल्यानूय आमी गोंय सरकाराकूय सांगिल्लें आसा आनी तांच्यांनी तें वेवस्थीतपणे तेचे एकूण बजेट आनी एकूण ताचो प्रोसिजर जो आसा तो तांकां सबमीट करप अशें हांवें तांकां सांगिल्लें आसा. दुसरें जें आसा की एक एर्नाकुलम पुणे एक्सप्रेस खूब जाणांचो डिमांड आशिल्लो, कारण ही ट्रेन जी आसा ती एकमेव ट्रेन आसा की जी ट्रेन कोंकण रेल्वेच्या रुटांतल्यान पुण्याक वता. बाकीची पुण्याक वचणारी ट्रेनी त्यो सगळे सावथ वेस्टर्न रेल्वे त्या सायडीक वता आनी तिका एकच स्टॉप आशिल्लो तो मडगांव आनी मागीर डायरेक्ट ती स्टॉप जाताली रत्नागिरी आनी त्यामुळे बरेचशे भुरगे, कारण कितें आसा पुणे गोवा तशें डिस्टन्स लागीं पूण एअर फेअर जें आसा तें सगळ्यांत कॉस्टली, कारण खूब लिमिटेड फ्लायटी आसात आनी एखादें वचूं जाय जाल्यार 7,000, 8,000, 10,000 अशें सुद्दां तिकीट लागता. त्यामुळे ट्रेनीन 200-250 रुपयान तो पावपाक शकता, 300 रुपया. आनी म्हणून हांवें मागणी केली की तांच्यांनी आमकां एर्नाकुलमचो पुणे एर्नाकुलम ट्रेनीचो स्टॉप हो तांच्यांनी आमकां थिवी दिवचो, जेणे करून नॉर्थ गोवा आसत किंवा आमचे सिंधुदुर्ग आसत हे सगळे लास्ट मागीर स्टॉप डायरेक्ट रत्नागिरी मडगांव जाता. एकच मडगांव एक आसा आनी त्यामुळे हांगाले एखादें वचूं जाल्यार ताका मडगांव वचचें पडटालें. केरळच्यान जर आयलो जाल्यार कोणें जर ट्युरिस्ट म्हणूनय गेलो आसत जाल्यार ताका ऑल द वे थंयच्यान हांगा म्हणजे टोटल कॉस्ट जो आसा तो 500 न्ही आनी तेजे सोयीक 1-2 मिनटां जरी रावली आसत जाल्यार ताजो फायदो आमचे स्टुडंट, कारण बरेच भुरगे हे पुण्याक शिकतात, खूब एज्युकेशनल हब म्हणटात पुणे आनी त्यामुळे ताचोय फायदो एक तांकां सगळ्यांक जावचो. आनी म्हणून हांवें अशे विविध विशय प्रश्न वेगवेगळे आशिल्ले त्या विशयांचेरूय म्हाका उलोवपाची संद मेळ्ळी आनी बरेचशें इन्फॉर्मेशन मेळ्ळें. त्यामुळे अशी एकूण 15 दिसांच्या कालावधी भितर हांवें वेगवेगळे विशय पार्लिमेंटा भितर मांडले. पण एक हें आशिल्ली की मराठीन म्हाका एक विशय मांडूंक जाय, पूण हांवें ठरयल्लें आसा की येणाऱ्या सेशना भितर हिवाळी अधिवेशनाक मराठीन संदर्भ मराठीनूय हांव एक विशय मांडटलो आनी ते सगळे बाकीचे राज्यांतले आपल्या लोकल लँग्वेजींतली तरतूद आसा. हांवें जरी कोंकणीन उलयलो किंवा मराठीन उलयलो जाल्यार तेचें एक्सप्लेनेशन हिंदी किंवा इंग्लीश ती करपाची ट्रान्सलेटर आसता आनी त्यामुळे ती व्यवस्था. त्यामुळे खूब जाणांक कोंकणी उलयतकच आमच्याय म्हाका खूब गोंयकारां कडच्यानूय आमच्या खूब जाणां, कारण प्रत्येकाक दिसना की आपली भाशा उलोवंक जाय आनी त्यामुळे इतलें एकंदर हें सांगपाक म्हण हांवें मुद्दम तुमकां सगळ्यांक आपल्याले परत तुमकां सगळ्यांक आनी सगळ्या गोंयकारांक स्वातंत्र्य दिनाच्यो शुभेच्छा दिल्या आनी तुमकां एखादें कितें विचारपाक जाय आसत जाल्यार विचारपाक खाजन लँड बांद आनी ते स्लूइस गेट घालचे पडटा. हांवें कितें आसा तेचो प्रोसिजर आतां गोंय सरकारान तो काडूं जाय आनी आमी मागतना मागणी करूं जाय, मागीर कितले दिता तें पळोवया. पूण नाजाल्यार कितें जाता ती जो बीग हें न्ही अशें तुका हें न्ही खाजन लँड एक सिस्टम वेगळी आसा, तातूंतल्यान दोन जाता वॉटर स्टोरेजूय जाता न्ही ती आनी त्यामुळे ती आमी मेनटेन करूं जाय. जुने गोश्टी ते एकदां गेले जाल्यार इट इज व्हेरी डिफिकल्ट. तातूंत खारें उदक जर एकदां वतलें जाल्यार तुजी शेती सोंपतली. तुम्ही खाजना खातीर प्रश्न केलो लोकसभेन सर्वायव जावपाक उरपा जाय, पण गोंयांत खाजनांनी लँड फिलिंग जावन ते कन्वर्जना जाता तेचेर कितें उपाय काडटा? जावंक जायना, कारण जी लँड आसा पळय कशें आसा पळय एक गोश्ट आसा आनी बऱ्याचदा प्रत्येकान विचार करपाक जाय. लँड भायलो कोण देता पण दिनार कोण आसा, वांयकार आसा. त्यामुळे आपापूण आपल्यान ठरोवं जाय की आपलें गोंय जर सुरळीत दवरूं जाय जाल्यार प्रत्येकान विचार करपाक जाय. एक गोष्ट आसा की तूं विकणारो आसा पळय तेणी एखादी जर आपली जाता आनी म्हाका दिसता खाजनाची लँड अशी तुवें इतली लँड खंयची आसा जाल्यार म्हाका कोणें तरी सांगता, पण म्हाका दिसना खंयची आसा तूं म्हाका म्हजे कडेन दी हांव पळयतां. काँग्रेसीन क्रिटिसायज केलें की एका मंत्र्याच्या भावान केलें म्हणून. नाही हांवें म्हाकाय पडलें, पण हांवें पळय प्रत्यक्ष ती जावना. त्यामुळे लोक कशें आसता जे क्रिटिसायज करणारे आहा पळय तेंचे भरपूर आसता. दुसऱ्याक क्रिटिसायज करपाक वेगळें, पण सुरवातीक तें चलयतना कायदे ज्या मनशाक क्रिटिसायज करता पळय तेणी म्हाकाय थोडो वेळ दी, म्हाकाय थोडें इन्फॉर्मेशन मागीर तुमच्या फुड्यान हांव येता. कारण जाला अशें अडचण कितें की खूब जाणांक दिसता की असेंब्लीच्या हातूंतल्यान कांय प्रश्न आपण उलोवपाक खूब इजी, पण प्रत्यक्ष आपण कितें कृती केल्या ती मातशी पळोवंक जाय.
आणि त्यामुळे थोडे दीस हांवें इन्फॉर्मेशन घेवन परत स्पेशली त्या हाचेर येता. कितें म्हणटालो? इन्व्हेस्टर पैसे घालतात. हय कितें आहा बऱ्याच जाण मरे प्रायवेट कंपनी येतात, खूब जाण येतात आणि ते कितें करतात इन्वेस्टमेंट वेगवेगळे म्हणजे काही म्हशी म्हणून सांगतात, कितें सायले घालूंक जाय म्हणून सांगतात, असे खूब जाण वेगवेगळे येतात सायलेचे. सांगपाचें म्हणजे खूब जाणांचे पयशे अडकले, पूण जो पर्यंत ती कोणे तरी केस फायल करना पळय तो पर्यंत त्या कंपनीचें नांव घेवपाक म्हाका मेळना. आणि म्हणून हांवें खूब जाणांक म्हणलें एक कर्मभूमी म्हणून ताणें पुलीस कंप्लेंट आसा, ते बाबडे रिटायर्ड लोकांचे पयशे आहा भितर आनी ती केन्ना तरी हांवें ती हें आयकल्ली तेची आनी मागीर हांवें कन्फर्म करतकच कळ्ळें की आसा बरीक बरीक मनशाक कितें आसा पयशे चड मेळून घालता. कितले आसतले गोंया भितर त्याचे आता जोपर्यंत लोक सांगिना हांचो कितें तरी म्हाका दिसता हांच्या हातूंतल्यान कितें तरी 1000 कोटी काय 100 कोटी कितें तरी अशें तेंचे आसा, हातूंत 100 कोटी अश्यो खूब आसतल्यो की ज्यांच्यांनी कंप्लेंट ना म्हणून कोणी येनात फुडें. त्यामुळे हांवें सगळ्यांक अपील करता कोणा कडेन आसत तर प्रूफ आनी कितें कंप्लेंट आनी कितें येवचें आमी तेंच्या माध्यमांत तेंची जी आसा ती आमी फुडें व्हरया. कर्मभूमी विशय आसा पळय ती इकॉनॉमिक सेला कडेन आसा तेजें म्हणणें आसा की इन्क्वायरी जायना हे पण फट्टे म्हणून आसा तो गव्हर्मेंट सर्वंट डिपार्टमेंटांतला तो तितूंतली एक तेजेर एक्शन काय जालें कितें आतां वैयक्तीक म्हणून हांवें म्हटलें न्ही कशें हांव कोणाचें वैयक्तीक चोर म्हजे कडेन कशें आहा अशें कर्मभूमी सारकेले खूब आसात, पण ते लोक तेजी कंप्लेंट आनी कितें अशें घेवन येना न्ही. जो पर्यंत तूं येना तो पर्यंत तेजेर जावचें ना. म्हणजे आमी ह्याच्या संदर्भांतलें आमी तें स्पेशल मेन्शन घाला तातूंतल्यान म्हाका तेंचेर जे कंप्लेंट फायल करतलो जर आसत एखादी केंद्र हांवें जे मागणी कितें केलें की अशें जे फ्रॉड करणारे आसा तेचेर इमिजिएटली तरी एक्शन करता जाल्यार गरीब मनशाचे पयशे वयतात न्ही, ताका परमिशन दितात न्ही, परमिशन दिल्यार लोकांक दिसता की ती सारकी आसतली. ते पयलीं इनिशियली तुका खूब दितात आनी एकदां जशे तुजे पयशे वाडपाक लागले की मागीर मोकळे करतात. म्हणून ते कितें तरी कारवाई करपाक कायदो करपाक जाय अशें म्हणटा. इकॉनॉमी आरक्षण आसा पळय न्ही ते फुडले एका 100% पास 2027 मेळटलें तुमकां मेळूंक जाय. कारण कितें आसा ह्या वेळाचेर ते 9 तारीख ते लिस्टेड आशिल्लें, बट पार्लिमेंट बोवाळ जालो तुमी पळयला आसतलो सगळो सिनेटाय बंद जालें आनी 12 तारीखचें ते जर जाल्लें न्ही जाल्यार तें डेफिनेटली 100% पास जावपाचें. 2-3 दीस कमी जाले न्ही ना एकूच दीस कमी, पण 9 तारीख करपाक दिवना तेंचे बोवाळ जालो आनी 12 तारीख जावपाचें कारण 9 तारीख शुक्रार शेनवार आयतार आनी 12 तारीख सोमार जालेंच ना न्ही, 9 तारीख सोंपलें. सर बजेटमधनं आंध्र प्रदेश आणि बिहारला बरंचसं काय मिळालं सगळ्यांना दिसलं, पण गोवा सरकारनं सुद्धा काही स्पेशल मागण्या केलेल्या होत्या शवप्रदर्शनासंदर्भात वगैरे वोटच्या. गोवा सरकारच्या मागण्या या बजेटमध्ये म्हणजे त्या पूर्ण झालेलं दिसलेलं नाही, काय कारण? हे बघ मराठीत की कोंकणीत सांगू मी? एकूण आता जर आम्ही बघितलं की 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. आता तेव्हापासून आतापर्यंत जर आपण बघितलं बजेटमध्ये काहीच प्रोव्हिजन घातलं नव्हतं, पण प्रत्येक गोष्ट जर आम्ही बघितली म्हणजे डबल इंजिन सरकार जे आहे ते त्यावेळेला पण होतं, काँग्रेस इकडे होती आणि दिल्लीमध्ये पण होती, तरी पण जेवढे पैसे आपल्याला आले नाही. 61 मध्ये आपला गोवा स्वतंत्र झाला तेव्हापासून मध्यंतरीचा थोडा काळ सोडला असेल तर बहुतेक काळ डबल इंजिनचं सरकार म्हणून त्यानेच काम केलं. सुरुवातीला MGP मधला थोडा काळ भारतीय जनता पार्टी, पण जेवढे पैसे ते आणू शकले नाही ना तेवढे पैसे गोव्यासाठी केंद्राने दिलेले आहेत. आज जो प्रत्येक प्रोजेक्ट जर आम्ही बघितला तो त्या ह्याच्यामध्ये नव्हता बजेटमध्ये, आणि त्यामुळे बजेटमध्ये जर सगळ्या राज्यांना काय काय द्यायचं जर घातलं ना तर बजेटचं एवढं पुस्तक होईल संबंध 24 तास लागणार वाचायला, आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. एअरपोर्ट झाला तो एअरपोर्ट त्या बजेटमध्ये कधीच नव्हता, आयुष हॉस्पिटल झालं कधीच नव्हतं ते, हे फ्लायओव्हर झाले, अटल सेतू झाला, जुवारी झाले, ही सगळी जी झाली ना ते कुठेच बजेटमध्ये नव्हतं. पण यू कॅन आस्क प्रोव्हिजन, तुला डिमांड करायला भेटतं. आता खाजणलँड संदर्भात तिकडे प्रोव्हिजन नाही आहे, पण सरकारनं जर व्यवस्थितपणे जर ते प्लॅन करून दिलं तर त्याचा आपण जर पाठपुरावा केला तर आपल्याला भेटू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे जी सरकार बहुतेक राज्यांना तसंच असतं, सगळं तुम्ही घालू शकत नाही, आणि त्यामुळे घातलं नाही याचा अर्थ आता तुम्हाला काही मिळणार नाही असा नाही, हे सर्व मिळणार. आणि आंध्र प्रदेशच्या संदर्भात ती कमिटमेंट होती पूर्वीची सरकारची, ती केलेली आहे. त्यांना सुद्धा जे पैसे काढून सगळे असे दिलेले नाही, ते प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट पैसे दिले, आणि त्यामुळे आम्ही सुद्धा जर एखादी मागणी केली असेल तर डेफिनेटली आपल्याला मिळणार, काही हरकत नाही. सर एकीकडे टीका होते की बिहार आणि आंध्र प्रदेश
नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंचा सपोर्ट भाजपला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती विशेष कृपादृष्टी राहील असं असं म्हणतात. अजिबात नाही. कारण कसं आहे, जर एनडीए सरकार, एनडीएच्या सरकारमध्ये सगळ्या भागामध्ये डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे ना. प्रत्येक भागामध्ये. आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर पूर्वी होतं की पूर्वी रेल्वे बजेट वेगळी होती असायची आणि ही बजेट वेगळी असायची. आणि त्यावेळेला रेल्वे बजेटच्या वेळेच्या प्रत्येक खासदार सांगायचं की माझं जरा अपग्रेड करून हे रेल्वे स्टेशनला पैसे द्या. आज ती गरज नाही आहे. आज ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार मदत करतोय, केंद्र सरकार डेव्हलपमेंट करतोय. म्हणजे देशातली बहुतेक ऑलमोस्ट सगळीच रेल्वे स्टेशन, म्हणजे गोव्यातली तिन्ही रेल्वे स्टेशन, मडगाव अपग्रेडेशन, वास्कोचं फाउंडेशन झालंय, त्या ह्याच्यामध्ये झालंय, आपलं सावर्डेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे सगळं अपग्रेडेशन ऑल ओव्हर इंडिया करतात. आणि त्यामुळे मगाशी तुम्ही जे रिगार्डिंग एक्सपोजिशनसाठी ते पण पैसे दिलेले आहेत. ते आपलं पार्किंग आणि बाकीच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी ऑलरेडी ते बजेटमध्ये नाही पण ऑलरेडी त्याचं फाउंडेशन घालून त्या कामाची ऑर्डर पण काढलेली आहे. आणि त्यामुळे बजेटमध्ये नाही म्हणजे आता काही नाही असं नाही आहे. जी मागणी असेल आणि ती जर बरोबर मागणी असेल तर सर्व सहकार्य पैसे द्यायचं काम केंद्र सरकार करणार, काही चिंता करायची गरज नाही. हे सरकार संबंध देश डेव्हलप करायला पाहिजे या दृष्टीनेच काम करतं. सर, तुम्ही रिजनल भाषेविषयी बोललात, तुम्ही कोकणीमध्ये बोललात, मराठीमध्ये बोललात संसदेमध्ये, पण गोव्याच्या विधानसभेमध्ये जेव्हा एखादा तुमच्या सहयोगी आमदार मराठीमध्ये बोलला जातो त्याला काही विरोधी पक्षाच्या आमदारांचा विरोध होतोय आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतायत, काय सांगू? हे बघ, आमची गोव्यामध्ये आम्ही कोकणीमध्ये आम्ही बोलतोय पण बाकीचं सगळं आमचं असं त्या मराठीमध्ये. आता मी माझी शपथ ही मराठीमध्ये घेतली, परवा मी भाषण कोकणीमध्ये केलं कारण मी मानतोय दोन्ही सेम. कारण मी फ्लुएंटली कोकणीमध्ये बोलू शकतो, चांगलं मराठीमध्ये, कारण आम्ही दोन्ही भाषा तिन्ही भाषेमध्ये हिंदी कारण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे हिंदी असेल, कोकणी असेल, मराठी असेल, त्याच्यामध्ये का आपण हा वाद करायचा? ज्या भाषेमध्ये जो फ्लुएंट आहे त्याने ते बोलायचं, दुसऱ्याला ऑब्जेक्ट करायची चुकीची गोष्ट आहे, करायचं नाही. मंत्रिमंडळ बदला संदर्भातही चर्चा असा, त्याच्यात तुमचं एक आमदार सब कुछ अलबेला त्याच्या संदर्भात आम्ही काली उलयलो आणि आज आज म्हाका आनी 2 कार्यक्रम आसात ते सोंपल्यानंतर आज आम्ही मेळपाचे आसात. ताका सांगिल्लें आसा हांव मेळटा आनी हांवें सगळ्यांक सांगलें की जें कितें आसता तें वैयक्तीक किंवा पब्लीक हाच्या प्लॅटफॉर्मार कोणें उलोवचें न्ही. कारण तें उलोवपाक योग्य म्हणजे एखाद्याक दिसता की मुख्यमंत्र्या संदर्भात कितें आपल्याक उलोवपाक जाय. मुख्यमंत्री कडेन उलोवपाक अडचण आसत जाल्यार सांगपाक हरकत ना, हांव म्हजे कडेन उलोवपाक हरकत ना. आमी सगळ्यांक सांगिल्लें आसा. कारण हांव अशें म्हणना की सिस्टमॅटिकली आमी सगळे बरोबर किंवा अशें आसना. कदाचित म्हजे कडेनूय संघटन म्हणूनय थोडीशी कितें तरी कमतरता आसत जाल्यार तें वेगळें व्यासपीठ आसा. मुख्यमंत्र्या कडेन उलयात, एखाद्या दुसऱ्या ऑफिस बेअरा कडेन उलयात, एखाद्या सिनियर मनशा कडेन उलयात. केवळ आमी पब्लिकली उलयले म्हणून तातूंतल्यान आमचे प्रश्न सॉल्व जावचे ना, ते प्रश्न आनी वाडटले. आणि त्यामुळे प्रत्येकाक हांवें सांगलें की तुमी जें कितें आसा तें उलोवया. कारण अशें न्ही की एखादो विशय ताचो आसूं शकता, ज्वलंत विशय आसूं शकता अशें म्हणना हांव की तातूंत ताकाय कितें अडचण आसूं शकता, पण तें पब्लिकली उलयलो म्हण तो सॉल्व जावचो ना. तातूंत कन्फ्युजन निर्माण जातलें. आणि त्यामुळे जो विशय आसा तो त्या प्लॅटफॉर्मार उलोवंक जाय. आणि एखादी बरी गोष्ट आसा ती पब्लिकली उलोवपाक हरकत ना. कारण क्रिटिसिजम जो आसा तो 1:1 उलोवंक जाय. आणि तो जर उलयलो जाल्यार तातूंतल्यान सोल्युशनूय येता. आणि मागीर जे बाकीच्यांक एक उमेद येता तो पळय तो तांच्या बरोबर आसुनी अशें उलयता म्हणून मागीर भितरल्यान तांकां खूब जाणांक उमेदीचें हें येता. आणि त्यामुळे तें कृपा करून करचें न्ही हें सगळ्यांक सांगिल्लें. आज हांव ताका मेळपाचो आसा. बेशिस्त वाडला अशें दिसता तुमकां किंवा दुसरी पक्षांतल्यान आयला ते चड आरोप करता अशें दिसता तुमकां? म्हणजे मायकल जे उलयला ते खरें अशें तुमकां दिसना? नाही आयकून एक गोष्ट आसा, भारतीय जनता पार्टीत मागीर येयला पयलो येयला हातून हांव वचचो ना. जो येता पार्टीन आयलो ताका आमी आमचोच मानतात. आणि त्यामुळे पार्टी जशी व्हड जायत वयता त्या प्रमाणे कांय विशय अशे जायत वतात पण त्या गोष्टी जावं जायना. आणि त्यामुळे जे विशय आसात त्या विशयाचें सोल्युशन करपाक आमी वेगवेगळे व्यासपीठ जे आसा म्हणजे म्हाका म्हजे कडेन उलोवपाक जाता. म्हाका दिसता की म्हजे कडेन जावंक शकना जाल्यार केंद्रांत कोणा कडेन उलोवंक जाय ताचे कडेन उलोवया. पण हें सगळें करता आसतना पब्लिकली उलोवंक जायना इतलें हांव सांगपाक शकता. कांय जाणांची इच्छा पुरी जावना, त्यामुळे जे असंतुश्ट आसात ते मुद्दम हें करता अशें तुमकां दिसता? म्हणजे फॉर एक्झाम्पल कांय जाणांक मंत्री जावपाची इच्छा आसा मागीर आयले तांकां ताची तें जायना म्हणून ते फ्रस्ट्रेशनांतल्यान हें करता अशें तुमकां दिसता? म्हणून म्हाका दिसता की पळय हांव तो शब्द हांव वापरना पण म्हाका इतलें दिसता की एखादे
100% मनान कांय गोश्टी आसा ते जायना आसतले, पूण एखादी गोश्ट जायना आसत जाल्यार ती जर प्रश्न त्या व्यासपीठा कडेन जर उलयलो कन्सर्न मनशा कडेन जाल्यार तातूंतल्यान कांय सोल्युशन येवं शकता, तातूंतल्यान कांय सुचोवण्यो येवपाक शकता. पण तोच विशय जर पब्लिकली जर उलयलो तो विशय सुटू शकतो ना, तातूंत आनी कन्फ्युजन निर्माण जातलें. आनी त्यामुळे रायट प्लॅटफॉर्माचेर रायट विशय उलयलो तर तातूंतल्यान सोल्युशन येवपाक बरें. पण मायकलाच्या बाबतीन अशें न्हू, खूब मंत्र्यां मदीं आतां आमकां अंतर्गत हें दिश्टी पडटा पळय डिफरन्सीस. सो हें आतां तुमी बीजेपी कशें जाग्यार हाडटले किंवा येवंक शकता परिस्थिती जाग्यार? हांव अशें 100% भारतीय जनता पक्ष तशें आसता पळय, ज्या वेळाचेर सत्ता आसता, ज्या वेळाचेर पक्ष व्हडलो जाता तेन्ना कांय मिसअंडरस्टँडींग डेफिनेटली आसपाक शकता. पण भारतीय जनता पार्टी ऑर्गनायज पार्टी आसा आनी त्यामुळे खूब जाणांक आतां हळूहळू दिसपाक लागलें की आपण फुडें सत्ता. त्यामुळे हांव तुका आज सांगता ह्या व्यासपीठा वयल्यान भारतीय जनता पार्टी 2027 परत सत्तेर येतली आनी परत गोंयच्या लोकांच्या विश्वासाचेर आनी त्याच नेटान परत ह्या गोंयचें राज्य करतली इतलें हांव तुका ठामपणान सांगता. आनी जे स्वप्न पळयता त्या स्वप्न पळोवपाचे मुंगेर येयला की हसीन स्वप्न जाता हे आज ह्या व्यासपीठार तुका सांगता. दक्षिण गोंयच्या बाबतींत बीजेपी होच दावो करता. काय चिंता रिजल्ट जरी फेल जालो आसलो जाल्यार 40 मतदारसंघां पैकी 29 मतदारसंघां भितर भारतीय जनता पार्टीक आज लीड मेळिल्लें आसा. सगळे एक जावन सुद्दां म्हणजे सगळे एक जाले, ताकद सगळी एक जाली, तरी पण भारतीय जनता पार्टी केवळ 11 मतदारसंघांत आमी आघाडी मेळोवपाक शकले ना. आनी तेच्या भितर दक्षिण उत्तरेंतले आमी केवळ 2 मतदारसंघ आनी दक्षिणेंतले 9 मतदारसंघ. आनी त्यामुळे आजूय हांव तुका सांगता की भारतीय जनता पार्टी 2027 भितर 100% परत एकदा ह्या गोंया भितर राज्य करतली. सर तुम्ही सदांच म्हणटा की भाजप ही शिस्तीचो ऑर्गनायज पार्टी, पण आयज तुमचे कांयच लिडर पार्टीतले लिडर जे मिनिस्टर आहा ते नेतृत्वाक सरळ मिनिस्टर म्हणजे पार्टी अशें म्हाका दिसता. पार्टीक भारतीय जनता पार्टी इज नॉट ओनली विथ मिनिस्टर. भारतीय जनता पार्टी म्हणजे ऑर्गनायज आमच्या अपेक्षे प्रमाण थोड्या भागा भितर जी अपेक्षा आशिल्ली तातूंतल्यान थोडीशी मतां आमकां कमी पडली आसतली. कमी इन द सेन्स म्हणना की पयल्या वेळाचेर दक्षिण गोंया भितर आमी 2 लाख मतां क्रॉस केली हें आमी तितलें समजूं जाय. 1999 आमी निवडून आयले, 2014 आमी निवडून आयले, पूण त्या वेळाचेर आमची मतदान हें 2 लाख क्रॉस जावना. ह्या वेळाचेर आमी 2 लाख क्रॉस केलें मतदान. त्यामुळे थोडेशे हातूंतल्यान तातूंतल्यान हांव अशें कोणाक ब्लेम करना. फायनली हांवें सदांच म्हणटा की पार्टीचो प्रमुख ह्या नात्यान म्हजी जबाबदारी आशिल्ली. म्हणजे 7,000 जर मतां पडिल्लीं जाल्यार भारतीय जनता पार्टीचे दोनूय सीट हे प्रश्न येवचे नासले. प्रश्न येता केन्ना खूब जाणांक दिसता थंय पार्लिमेंटानूय दिसता 99 आयले ते 100य जावना आनी तांकां हळूहळू दिसपाक लागलें 100रांतले 99, पूण ते 543 99 ते 100रांतले न्ही ते. तशें हांकां हांगा दिसपाक लागलें की एक सीट पडलो म्हणजे आमी फुडल्या इलेक्शनान येतले अजिबात येवचे ना. भारतीय जनता पार्टीचेर पूर्ण गोंयचो विश्वास हा ठीक आसा. ज्या भागा भितर खंय चुकता आनी कितें आहा तें रिपेर करपाचें काम भारतीय जनता पार्टी करतली. त्यामुळे परत एकदा आमी निवडून येतले आनी ह्या गोंया भितर राज्य करतले. तशें म्हणजे उमेदवार निवडीचे खापर तुमी तुमच्या माथ्यार घेता? 100% हे तुमच्या माथ्यार घेता. ह्या निवडणुकीक जंय निवडून येवना त्याचे गांवांत मजा येता. म्हणजे उमेदवार निवडूय चुकली. उमेदवाराक निवडीत चुकिना. उमेदवार निवड बरोबर आशिल्ली म्हणून तर 2 लाख क्रॉस जाली. उमेदवार निवड इज नॉट रॉंग. निवडणुकीक जिखून येवनात ते खापर हांव म्हजेर घेता. निवडणुकीचो उमेदवाराचें हांव म्हणना. उमेदवाराचो निवड बरोबर आशिल्ली म्हणून तर ती 2 लाख क्रॉस जाली न्ही मतदान. म्हणजे उमेदवार सारको 100% परफेक्ट आशिल्लो. ज्या निवडणुकी भितर आमी जिखपाक शकले ना त्याची हांव म्हजी जबाबदारी घेता. तें कोणाचेर घालना म्हजेर घेता. पण आनी परतूय सांगता हें घेता आनी 2027 भारतीय जनता पार्टी परत ठामपणान ह्या गोंया भितर निवडून येतली ती जबाबदारी हांव घेता. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष तुम्हीच राहणार. प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीची जबाबदारी ही आमची माझ्या पाठीमागे माझा मुलगा असा नसतं. जो कोण येईल तो इकडे बसून करेल. पण भारतीय जनता पार्टी सामूहिक म्हणजे पद असलं म्हणूनच जबाबदारी, पद नसलं तर नाही असं नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे काम पार्टी देत आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे झटेल कोणी असू द्या. एखादें बिल समजा दिसता आसत की ते लोकहिताचे नासलें आसत किंवा कांय भितर तरतुदी केले ते रॉंग आसतले.
भितर विड्रॉ केले म्हणून काही हरकत ना न्ही. एखादे एक बिल जर सेशनाक घातला धाडल्या लोक आमच्या असेंब्लीची जी कमिटी आसा सिलेक्ट कमिटी तातून सजेशनां येऊ दी रे. पुढे एक जरा समजून केलं सहसा ज्यांना येतं ते नामुष्की दिसतात ते जगात पहिले नाही, नाही. बिकॉज यू हॅव द नंबर्स कॅबिनेट नंबर्स असले म्हणून दादागिरी करपाक जायना. आयकून घे, नंबर्साच्या आधाराचेर बिलां पास करप नासतात. बट एखादे बिल जर दिसलें केलें आसत इंट्रोड्यूस पण त्या नंतर लक्षात आलें की कितें तरी तातूंत आनी मॉडिफिकेशन करूं जाय आनी भितर जर फाटी घेतले जाल्यार कमीपणा भितर कांयच ना. पण ते केलें आनी लोकांची नाराजी आसा जर पास केलें जाल्यार चुकीचें आसा अशें हांव म्हणटा. So was the 39A cover filing for the Goa promotion bill? इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हण कितें म्हणटालो? वॉट यू वॉन्ट टू से? The 39A bill. That म्हाका was एक्झॅक्ट paid by आय the डोंट There is हांव no आय एम व्हेरी वीक इन दिस ऑल लँड. म्हाका तातूंत खूब कमी नॉलेज. लँडाच्या भानगडीन मायनीच्या भानगडीन म्हाका कळना. पण तूं म्हाका स्पेसिफीक कितें तें सांग जाल्यार हांव उलयतां. पण हांव तुका एक That should be a सांगता. bit specific. आय डोंट नो एक्झॅक्टली द 39A मीन्स वॉट दॅट आय डोंट नो. हांव तुका खरेंच सांगता म्हाका खबर ना. तुम्ही वीक आसा पण ह्याच मुद्द्यार सरकाराचेर चड आरोप जाता आणि जे आरोप म्हणून हांवें सांगले येणाऱ्या दिसांनी ज्या विशयाचेर चड आरोप जातले तेचे दुरुस्तीपणान जे करूंक जाय ते आमी डेफिनेटली करता. 100% सांगता. फर्कले सर गोंयान लोकांक जें जाय पळय त्या पद्दतीन करपाक जाय. सर गोंयान आतां जायते इलिगल गोष्टी चड चल्ला. आतां बीच एरियान बी पळयत जाल्यार टाउट्स मर्डर जायते जायता. लॉ एंड ऑर्डर खंय आसा? पळया कितें आसता तुका पळय एक लॉ एंड ऑर्डर ही पूर्णपणे आसा. पयर म्हाका हांवें हांव दिल्ली आशिल्लो मुख्यमंत्र्यान सगळ्या IPS IAS ऑफिसरां कडेन बैठक केल्ली आसा आनी त्यामुळे ते सगळे हातूंत आसा. थोडे मोठे गोश्टी आसता पळय ते थोडे जातात हें आसना. पण हाचो अर्थ लॉ एंड ऑर्डर बिगडली अशें ना. तातूंतल्यान पूर्णपणे मार्ग काडपाक जाय. जे गोश्टी आहा ते जाग्यार उडोवपाक. पार्लमेंटान अनएम्प्लॉयमेंटाचो विशय येयल्लो कितें आसता तुका हांवें सांगलें पळय जशें गोंयान आसात पळय खूब जाणांक उमेद दिली की हेंचो एक पडलो म्हणजे फुडल्या राज्य आमचें म्हणून खूब सपनां पळयतात. सगळे भोंवपाचें पळयतात. भारतीय जनता पार्टीन ठरयलें जाल्यार 8 दिसान जवळ गोंयांत फिरपाची ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मदीं आसा आनी लिडरां मदीं आसा. त्यामुळे कोणी मुंगेरी लाल की हसीन सपले पळयले आनी सगळें कितें आसता उठून क्रिटिसायज करपाक सामकें इजी. हांव हांगा बसून सांगता हो पत्रकाराचें बरोबर न्ही पण थंय हांव बसतकच म्हाका तुजें काम जावचें ना. आनी त्यामुळे रुलिंगान आसतात पळय ताका प्रश्न हजार विचारपाक मेळटा. त्यामुळे तेचें कांयच वचना न्ही. फक्त चूक इतली जाली की आमच्या लोकांनी तेचें मातशें सांगूंक जाय आसलें मागीर ताका कळपाचें एक्सपोज जावपाक. तें करपाक मातशें आमचे लोक फाटीं उरले. तें जर सांगिल्लें जाल्यार तोय कितलो क्लीन आहा तोय गोंयच्या जनतेक समजता. तुम्ही नाव कितें घेनात? म्हाका कोणाचेंच नांव घेवपाचें ना. ज्या वेळार म्हजे कडेन प्रूफ आसा ते दीस हांव नांव घेवनूच सांगतलो तुका. त्यामुळे हांव कोणाचें नांव तेकाच घेना. हांव म्हजे कडेन प्रूफ आसल्या शिवाय कांय उलयना आनी उलयल्या नंतर पक्के फुडें करपाक सर सांगता. मंत्रिमंडळ फेरबदलाची काही शक्यता आहे? ही हो पूर्णपणे अधिकार मुख्यमंत्र्यांचो आसा. पण पक्षाक आणि- विश्वासान घेता न्ही डेफिनेटली एखादो तेंच्यांनी जर करपाचें ठरलें जाल्यार डेफिनेटली पार्टीक इन्फॉर्मेशन दितात ते. आनी त्यामुळे अजून तरी येवना. जवळ जवळ 2 वर्सां जाली करता करता म्हणून रिशफल जाता रिशफल जाता पण पोस्टपोन जावपाचें कारण कितें? तरी कितें जातालें की बऱ्याच कशें जाता मदीं लोकसभा निवडणूक आयली परत आतां 4 राज्यांच्यो निवडणूक आसा आनी त्यामुळे ह्या हातूंतल्यान थोडें फार उरता. आनी त्यामुळे तेणें ज्या दीस डिसिजन घेतलें त्या दीस डेफिनेटली आमकां सांगतलें. आनी त्यामुळे हांव तुमच्या माध्यमांतल्यान पूर्ण जनतेक विश्वास दिवपाक सोदता की जे बरे गोश्टी आहा तेच फुडें वचपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टी सरकाराक सांगतली आनी त्याच गोश्टी फुडें वतले इतलें सांगतात. आनी 2027 भारतीय जनता पार्टी परत एकदा ह्या गोंया भितर सत्तेक येतली तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर गोंयच्या जनतेच्या विश्वासाचेर. एखादें वयर सकल कितें जर जाल्लें आसा तातूंतल्यान सुदारणा हें सगळें करपाचें काम भारतीय जनता पार्टी. थँक्यू तुमकां धन्यवाद.